बीडच्या परळी मतदारसंघातील लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम. पालकमंत्री मुंडेंच्या शिफारसीवरून नियुक्ती, तर कराडवर गुन्हे दाखल असूनही नियुक्ती कशी, चर्चांना उधाण. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण. हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा. मनोज जरांगे, सुरेश धस होणार सहभागी. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज निकाल. 12 आमदारांबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट देणार निर्णय. निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा गुंता सुटण्याची शक्यता. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनासंदर्भात चर्चेची शक्यता. ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं. पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आक्रमक होत जयंत पाटलांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांवर रोख. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या येत्या 15 दिवसात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदासह इतरही महत्त्वाचे बदल होणार असल्याची माहिती. प्रदेशाध्यक्षपदाकरता जयंत पाटील, राजेश टोपे यांचं नाव चर्चेत. पक्षाच्या बैठकीत शरद पवारांकडून संघाचं कौतुक केल्याची सूत्रांची माहिती. निवडणूक प्रचारात संघानं केलेल्या कामगिरीचं कौतुक केल्याची माहिती. दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. बैठकीत राज्यातील सद्यस्थितीसोबतच धनंजय मुंडेंबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील गावगाडा आज ठप्प होणार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातील ग्रामपंचायती बंद. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय. लाडकी बहीण योजनेकरता पैसे आहेत, मग जजचं वेतन देण्याकरता पैसे का नाहीत? सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम.